शेवगाव पाथर्डीच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पक्षातूनच विरोध होतोय। मोनिका राजळे यांना पुन्हा उमेदवारी देऊ नका अशी मागणी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे। या विरोधामुळेच भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। पाहूया। लोकप्रतिनिधी जे 10 वर्ष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांच्या विचाराला आमचा विरोध। यांच्या पायाखालची वाळू घसरली काय, पण मला वाटतं त्यांना एवढा त्रागा करायची गरज नाही। दोनदा आमदार केला आता थांबलं पाहिजे। मतदारसंघ निरीक्षक नेमलेले आहेत ते त्यांचा आवाज समजून घेतो। अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघात भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे। भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात मेळावे घेत भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। विधानसभेत मोनिका राजळेंना तिकीट न देण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली। प्रीतमताईचं या ठिकाणी स्वागत करू, तेवढ्या ताकदीने त्यांचं काम करू, पण आमचा विरोध स्थानिक लोकप्रतिनिधी जे 10 वर्ष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांच्या विचाराला आमचा विरोध। त्यांनी पार्टीशी जे 10 वर्ष पार्टीच्या कार्यकर्त्यांवर जो अन्याय केला त्या अन्यायामुळे आज जो मेळावा आहे भारतीय जनता पार्टीचा, पण अन्यायाच्या कार्यकर्त्याचा। आम्ही तर ऐकतो बाहेर तिकीट फिक्सन कामाला लागा, मग कशासाठी हे चाललंय असं बी एक आम्हाला वाटतं। म्हणजे याचा अर्थ तिकीट यांचं काही फिक्स नाही, यांच्या पायाखालची वाळू घसरली काय, पण मला वाटतं त्यांना एवढा त्रागा करायची गरज नाही। दोनदा आमदार केला आता थांबलं पाहिजे। पण पक्षाने जर वेगळी भूमिका घेतली तर मग तुमची भूमिका काय असेल? पक्ष वेगळीच भूमिका घेणार आहे। पक्ष वेगळी भूमिका घेऊन निश्चित मला किंवा गोकुळभाऊला तिकीट देणार आहे, वेगळी भूमिका। शेवगाव पाथर्डी संदर्भात पक्ष योग्य निर्णय घेणार असल्याचं विखे पाटलांनी म्हटलंय। दरम्यान निरीक्षकांच्या अहवालानंतर उमेदवार ठरवला जाईल असा दावा देखील त्यांनी केलाय। पक्ष याच्या संदर्भातला पक्ष दखल घेईल का? पक्षानं जिल्हा निरीक्षक पाठवलेले आहेत, मतदारसंघ निरीक्षक नेमलेले आहेत ते त्यांचा आवाज समजून घेतो। 2014 आणि 2019 अशा सलग 2 वेळा मोनिका राजळे पाथर्डीतून निवडून आल्या आहेत। 2019 विधानसभेत मोनिका राजळेंविरोधात राष्ट्रवादीचे प्रतापराव ढाकणे हे मैदानात होते। दरम्यान या निवडणुकीत मोनिका राजळेंना 1,12,509 मतं मिळाली होती, तर प्रताप बबनराव ढाकणेंना 98,215 मतं मिळाली होती। या निवडणुकीत राजळेंचा विजय तर ढाकणेंचा पराभव झाला होता। सध्या मोनिका राजळेंकडून शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू आहे। मात्र भाजप पदाधिकाऱ्यांच्या रोषामुळे राजळेंना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।